तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तर तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. प्रभाकर धोंडबराव कंठाळे, सावरखेडा, तालुका, जिल्हा हिंगोली. बरं, तर मला सांगा, हे म्हशी पालन आपल्या शेतीला जोड व्यवसाय कधीपासून करता? हे जवळपास आमच्या आजोबापासून. आणि तुमच्या कार्यकाळाला किती सुरुवात झाली? मी वयाच्या 14 वर्षावर 14 वर्षापासून करता आहे की नाही? बरं बरं. तर आता हे म्हशी काही विकत आणलेल्या घरच्या? नाही, घरच्या आहे. घरच्याच आहे ना, पारंपरिक आपल्या. तर मला हे सांगा, हे आता ही म्हैस आपल्या घरचीच आहे ना? घरचीच. बरं, मग हिला किती इथं झाली आपल्या इथं? हे इथं आता तिसरं इथं आहे का? बरं बरं. तर मग आता सध्या दूध देते का गाभण आहे? गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? ही आता 7 महिन्याची. 7 महिन्याची. बरं. तर मग ही दूध देत गेली, किती दूध देत गेली? हिनं दूध दिलं 8 महिने. 8 महिने. म्हणजे किती लिटर देत गेली? 7 लिटर 2 टायमाची. 2 टाइम 7 लिटर. बरं. आणि आता ही म्हैस आपली ही गाभण आहे. गाभण आहे का? पहिले झालं काही? हो, दुसऱ्या. बरं. तर पहिल्या इथं किती देऊ लागली दूध? ही पहिल्यावर होती 3 दिला. 3. ही पण घरचीच आहे? घरचे. ही आता हे पण वघार आहे की नाही? वघार त्या म्हशीचं. बरं. तर ती म्हैस आता गाभण आहे का दूध देते? नाही, एक टाइम दूध देते, गाभण आहे ती. असं का? आता किती देते एक टाइम? ती काय 1.5 लिटर देते. 1.5 लिटर. हो, ते तिचं वघार. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं अतिउत्तम नियोजन आहे. म्हणजे बाहेरचं आणायचं नाही, घरचं वघारापासून दुग्ध व्यवसाय करायचा आणि चालू द्यायचं. बाहेरचं काहीच नाही, खर्च काहीच नाही की नाही? तर हे शेती मग मधामध्ये तुम्ही म्हशी कधी घेतलीच नाही? नाही, घेतलीच नाही. बरोबर, कधीच नाही. म्हणजे तुम्हाला हेच आपलं मस्त वाटते आहे की नाही? आपल्या गावराने येतात, हा, येईल की सुरू. म्हणजे खंडन नाही दुधाची खंडन नाही. खाली थोडी ठेवली तरी आपली सुरू. बरं. आणि ढेप किती ठेवता येईल? ढेप काय 2 टाइम 3 किलो, 1.5 किलो. हा, जास्त. बरं. म्हणजे आता खाली असली तरी का सगळ्याला? नाही, जे दूध देते तिला. बरं. मग आता आपल्याला याच्यासाठी चारा किती आहे? चारा 10 गुंठे गजरा गवत आहे. बरं. बाकी मग याचा भुसा चण्याचा आहे की नाही? तर शेतकरी मित्रांनो, ते बघू शकता, इकडे यांचं शेड आहे, त्याच्यामध्ये पण आपण पाहूया. आणि चारा व्यवस्था पण जरा खाली आहे ना? खाली. बरं. तर यांचं चारा व्यवस्था पण जरा खाली आहे, गजरा गवत ते. तिथं पण आपण बघू. तर मला सांगा, आता याचे काय वघार वगैरे इकले का तुम्ही? नाही, वगैरे नाही विकले. काही बहिणीला दिले, काय असे काय शॉर्टच नाही. म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं कसं दिल दर्या बाकी समुद्र आहे की नाही? म्हणजे याला म्हणतात पारंपरिक दुग्ध व्यवसाय आणि या पारंपरिक सर्व आपले नाते गोते. खरं म्हणजे आपण शेतीत जास्त ते रासायनिक खत पण टाकत नाही, हेच आपले शेणखत. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हेच आहे. म्हणजे तुम्ही जास्त शेणखतावर भर दिला आहे की नाही? बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे पण एकंदरीत आपलं उत्पन्नच होय की आपलं रासायनिक खत विकत आणून टाकण्यापेक्षा ते पण वाचायला, म्हणजे ते पण आपला पैसाच द्यायला ना. महत्वाचं हेच आहे. हा. तर बघू शकता काही शेतकरी या पद्धतीने पण विचार करणार आहेत आणि याच गोष्टी मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. बरं, तिने दूध द्यायला तर मग काय डेअरीला देता का? वरवे घरपोच. हिंगोली जवळ आहे तुम्हाला? नायकनगर मध्ये. बरं. तर एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना सांगा की बा, त्यावेळेस हे म्हशी आता गाभण झाल्या ते दूध देतात ना? हो. त्यावेळेस या 3 म्हशीचा किती, म्हणजे महिना किती येत गेला, काय अंदाज? जवळपास एका म्हशी समजा 10 ते 12 हजार महिना आहेत. 10-12 हजार रुपये. आणि 10-12 हजार महिना आहेत. तर खर्च ढेपीवर 2-3 हजार. हो. बरं. तर मग म्हणजे 5-6-7 हजार रुपये आपल्याला एका म्हशी मागे उरतात. आणि शेण प्लस आहे की नाही? महत्वाचं हेच. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असा विचार करणं पण खूप काळाची गरज आहे. आणि बघू शकता शेतीवर कमीत खर्च करून पण यांची हळद वगैरे मस्त आहे. शेतीला आमचे खत म्हणजे नाहीत. शेतीला खत नाही, आपले शेणखत आहे की नाही? शेणखताचा जरा चांगला परिणाम आहे ते. बर. खर्च कमी लागतंय ना. आता तुम्हाला शेती किती आहे का? 8 एकर. 8 एकर का? बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. आता आपल्या शेड मध्ये किती बाय किती आहे? 22 बाय 44. असं का? बरं. तर चला आपण यांच्या शेड मधलं व्यवस्थापन बघूया.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे आपण यांचं शेड व्यवस्थापन पाहणार आहोत. तर हे बघू शकता कशा प्रकारे मस्त नियोजन केलेलं आहे. बघू शकता, हे याला म्हणतात सुधारित शेतकरी. मामा बघू शकता शेतीमध्ये पेपर वाचायले. पेपर आहे. हा, रोज का रोज बघा बरं, असं पण शेतकरी तुम्हाला दाखवू इच्छितो की जे विज्ञानवादी पण विचाराचे आहेत, बाहेर जगात काय चालले याचा पण विचार करणारे शेतकरी भरपूर आहेत. तर मला सांगा, शेड कधी बांधला आपण? लॉकडाऊन मध्ये. किती वर्ष? लॉकडाऊन मध्ये का? बरं. किती बाय किती असेल? 44x22. बरं बरं. किती खर्च आला असलेला याला 3.5 लाख. 3.5 लाख का? बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये यांचा पसारा पण आहे आणि कुटार वगैरे पण आहे. फुल भरत. हा, म्हणजे फुलं आता भरून ठेवत आहे की नाही? हा, फुल. बरं. आणि इथं आपलं म्हशी बांधता संध्याकाळी? हो. बरं. आणि पावसाळ्यात पण? पावसाळ्यात. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. तर मला सांगा, नक्की आपल्या गावरान म्हशी घेऊनच असं वगार पालन परवडते? हा, एकच घेऊन नाही परवडत. बरं बरं. 2-2 लाखाच्या 1.5 लाखाच्या घ्या आणि पुन्हा ताप रोज येणार त्याला. हा, दूध दिवस तो ठेवायचा, पुन्हा इकायचे आहे का? ते नाही परवडत. बरं बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांचा पण अनुभव मी तुमच्या समोर आणलेला आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.